सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या योजनांना गती देण्याचा दिवस आहे. बऱ्याच काळापासून तुमची रखडलेली अपूर्ण कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि तुमची मेहनत देखील तुम्हाला सकारात्मक जाणीव करून देईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि जबाबदार कामकाजाच्या शैलीसाठी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये एखादा आकर्षक प्रस्ताव येऊ शकतो, ज्याचा सूज्ञपणे विचार करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नवीन संधी मिळू शकतील. जर तुम्ही परदेशामध्ये शिक्षण किंवा नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणतीही योजना आखत असाल तर त्यामध्ये सकारात्मक गोष्टी आढळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये देखील परिणाम तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण हे सुखद असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये घाईघाईनं प्रतिक्रिया देणं टाळा आणि धैर्यानं निर्णय घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यामध्ये फायदेशीर संबंध तुमचे निर्माण होऊ शकतील. जर तुम्ही नवीन भागीदारी किंवा व्यावसायिक व्यवहारांची योजना आखत असाल तर तुमचा दिवस अनुकूल असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. अन्न व्यवसायाशी संबंधित लोकांनी गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की सर्जनशील कार्याशी संबंधित लोकांसाठी आज विशेष कामगिरीचा दिवस असेल. कला, लेखन, संगीत, मध्यम किंवा क्रीडा क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं कौतुक केलं जाऊ शकतं. नवीन योजना तुमच्या भविष्यातील आर्थिक लाभांचा आधार बनेल. मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होईल आणि तुमच्या कामाचं देखील कौतुक होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची क्षमता लोकांना प्रभावित करून टाकेल. व्यावसायिकांना जुन्या ग्राहकांकडून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि कोणताही जुना सौदा तुम्हाला अचानक फायदेशीर ठरू शकतो. नवीन संपर्क भविष्याला तुमच्या प्रगतीचे मार्ग उघडतील. जर तुम्ही नवीन ध्येय निश्चित करून पुढे गेलात तर यशाची शक्यता जास्त बळकट होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही विरोधक किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु संयम आणि समजूतदारपणामुळे तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. अधिकाऱ्यांशी व्यवहार करत असताना विनम्रता बाळगा. व्यवसायामध्ये काही सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील आणि जुन्या नुकसानाची भरपाई होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याच्या तुम्हाला नवीन संधी मिळतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत आज निर्माण होऊ शकतात आणि तुमची बचत देखील वाढेल. कुटुंबासाठी आर्थिक व्यवस्थापन भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल. तथापि कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये निष्काळजीपणा तुम्ही करू नका आणि विरोधकांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवा. विचारपूर्वक घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मेहनत आणि क्षमतेचा नोकरीमध्ये योग्य सन्मान केला जाऊ शकतो. पदोन्नती, पुरस्कार आणि नवीन जबाबदारी मिळण्याची देखील चिन्ह आहेत. एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामातही तुमची प्रगती होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची लोकप्रियता आणि प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमचे विरोधक तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. आर्थिक संतुलन राखण्यासाठी खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्य तुमचं अतिशय उत्तम राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर एखादी जुनी समस्या तुमची चालू असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीमध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात, परंतु सरकारी किंवा प्रशासकीय बाबींमध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही धैर्यानं आणि संयमानं घेतलेले निर्णय तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि स्पर्धात्मक कामांमध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळू शकतात. व्यवसायामध्ये काही अनावश्यक ताणतणाव निर्माण होऊ शकतो, परंतु संयम राखल्यानं परिस्थिती लवकरच सामान्य होईल. नात्यामध्ये तुमच्या प्रेम आणि विश्वास राहील. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची चिन्ह आहेत आणि नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांना चांगल्या संधी देखील मिळू शकतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत आज निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि व्यवसायामध्ये केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख आणि शांती राहील. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.